मैत्रिणींनो, माणूस जेव्हा जन्माला येतो ना, त्यावेळी सगळ्यात आधी आपल्याशी काही जोडल्या जात असेल तर ती म्हणजे नाती. आईच्या उदरातून ते तिच्या कुशीत येईपर्यंत तिचं आणि आपलं एक नातं तयार होतं. तिच्या कुशीत आल्यानंतर या जगात आपलं येणं होतं आणि मग इतरांशी आपली नाती जोडल्या जातात आणि तिथूनच मग आपल्या आयुष्याची सुरुवात होते. एकूणच नाती ही जन्मानं मिळालेली असतात, पण त्याची जपणूक मात्र आपल्याला करावी लागते. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या हितगुज या मालिकेचा विषयही हाच आहे, नात्यांची जपणूक. आणि यासाठीच आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर जयश्री बल्लाळ यांना. तर जयश्रीताई बल्लाळ या सायकोथेरपिस्ट आहेत. तर जयश्रीताई बल्लाळ, नमस्कार. नमस्कार. आपलं या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जयश्रीताई, नातेसंबंध हा अतिशय सुंदर विषय आहे आणि नातेसंबंध याचे प्रकार सुद्धा अनेक आहेत, हो ना. आपण समाजात राहताना एक सामाजिक नातं तयार होतो, कुटुंबात एक कौटुंबिक नातं तयार होतं. तर एकंदरीतच या नातेसंबंधांविषयी काय सांगणार? म्हणजे कसं आहे की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि आम्ही एक जे सोशल सायकोलॉजीमध्ये जे म्हणतो की कुटुंब हे समाजाचंच एक अतिशय छोटं प्रतिरूप असतं. बरोबर. समाज म्हणजे काय तर अनेक लोकांचा समूह, त्यांनी समाज बनतो, समाज तयार होतो. आणि एक कुटुंब म्हणजे सुद्धा एक छोट्या प्रमाणामध्ये लोकांचा समूहच असतो. फक्त ते लोक हे नात्यांनी, रक्तानी, डीएनएनी एकाच कुटुंबामध्ये जन्माला आलेले असल्यामुळे तो एक कुटुंब समूह असं आपण म्हणतो. पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणजे सोशल सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर फॅमिली इज द फर्स्ट सोशल ग्रुप की ज्याच्याशी मनुष्य हा इंटरॅक्ट होतो किंवा सोसायटीशी, समाजाशी आपलं जे पहिलं ओळख असते ती कुटुंबातूनच होत असते. जी नाती आहेत त्याचे दोन प्रकार आपण ब्रॉडली म्हणू शकतो की एक ढोबळमानाने आपण दोन प्रकार त्याचे करू शकतो. एक तर सामाजिक नाती असतात. सामाजिक नात्यांमध्ये आपले मित्र परिवार असतो, मैत्रिणी असतात, आपले म्हणजे सहयोगी असतात, आपण जिथे नोकरी करतो तिथले सहकर्मचारी असतात. इव्हन आपण कधी प्रवासाला जातो तर ते सहप्रवासी सुद्धा तेवढ्या काळासाठी त्यांचं आपलं एक नातं निर्माण होतं. खरंच असं घडतं. म्हणजे इनफॅक्ट नातं हे माणसाचं परमेश्वराशी सुद्धा निर्माण होतं. कारण आपण कधी दुःखात असलो, आनंदात असलो, काहीही असलं तरी आपण परमेश्वराशी सुद्धा एक नातं जोडतोच. तर त्यामुळे कसं आहे की नाती ही अशाच पद्धतीने म्हणजे माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. आणि त्याचप्रमाणे कौटुंबिक नाती पण असतात ज्याच्यामध्ये आई, वडील, मुलं, नवरा बायकोचं नातं, भावंडांचं आपापसातलं नातं, सख्खी बहीण भावंड, चुलत बहीण भावंड, आत्ते मामे, अनेक नाती असतात. आजी आजोबांचं नातं, त्यांच्या नातू नातींसोबतचं नातं असतं. अशी अनेक नाती असतात जी नाती आपल्याला त्या कुटुंबाशी जोडून ठेवतात. नाती आपल्याला सुसंस्कारित करतात. कौटुंबिक नाती आपल्याला घरात सुसंस्कारित करतात. आपण बाहेर पडतो, सामाजिक नात्यांमधून आपल्या माणुसकीची जपणूक होते. म्हणजे एका कुटुंबात जेव्हा व्यक्ती एकमेकांना मदत करतात त्यावेळेला ते कुटुंबाचे भाग म्हणून मदत करतात. पण ज्या वेळेला आपण बाहेर पडून समाजासाठी काही करतो किंवा समाजातल्या लोकांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी काही करतो किंवा एखाद्या खूप संकटग्रस्त परिस्थितीमध्ये बऱ्याचदा लोक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सुद्धा लोक मदतीचा हात पुढे करतात. कुठे पूर परिस्थिती झाली किंवा कुठे दुष्काळ झाला, मग ते नातं काय असतं? तर हे सगळी सामाजिक नात्यांचीच सगळी ही जडणघडण आहे. खरंच. जयश्रीताई, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती आणि कितीतरी नाती अगदी सहजरित्या त्या कुटुंबात सामावलेली असायची. त्या नात्याचं एक वेगळंच महत्व असायचं, तो मान असायचा. पण हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळं घरात अगदी मोजकेच लोक असतात. घरातल्या लोकांसाठीच वेळ नसतानाही आपण बघतो. पैसा, आपलं स्टेटस यामागे होणारी चढाओढ आणि मीपणाची जी भावना आहे यामुळे नाती ही कुठेतरी दुरावताना दिसतेय. तर कालच्या आणि आजच्या नात्यांमध्ये काय फरक आपल्याला दिसून येतो? हा फार सुंदर प्रश्न मंजुषा तुम्ही विचारलेला आहे. कारण काय की नातेसंबंध हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भागच आहे. त्यामुळे जुना काळ असो किंवा आजचा आधुनिक काळ असो, नाती आहेतच.
फक्त त्या नात्यांचं जे रूप आहे ते आता आपल्याला बदललेलं दिसतंय. खरंच. म्हणजे कसं आहे की पूर्वीच्या काळी जसं तुम्ही म्हणालात की एकत्र कुटुंब पद्धती होती किंवा उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मामाकडे जाणे आणि तिथे सुद्धा बहुधा मामाकडे पण एकत्र कुटुंबच असायचं. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की ते नाती आपोआप जपली जायची, कारण सगळ्यांचं एकमेकांकडे जाणं येणं होतं आणि ते जाणं येणं हे स्वीकारलेलंच होतं की आता उन्हाळ्याची सुट्टी आहे तर मामाकडे त्याची भाचे मंडळी येणारच. हे सगळ्यांच्या मनाने ते स्वीकारलेलं होतं. किंवा आजी आजोबांकडे जायचंच आहे हे सगळं असायचं. किंवा घरात जर लग्न ठरलं एखाद्याचं तर अरे बाबा सगळ्यांना सुट्ट्या आहेत की नाही, कोणाच्या परीक्षा आहेत का, मग सगळे लग्नाला आले पाहिजेत, समारंभाला एकत्र सगळेजण आले पाहिजे. हे पूर्वीच्या काळापासून म्हणजे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असल्यामुळे ते व्हायचं आणि ते फार छान पण होतं. कारण त्यामुळे काय व्हायचं म्हणजे मी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं त्याचा एक खूप मोठा फायदा असा व्हायचा की लहानपणापासूनच एक प्रकारे ऍडजस्टमेंटची जी वृत्ती असते किंवा परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार किंवा जशी समोरची व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार बदलण्याची जी एक ताकद असायची ना, ती घरातल्या प्रत्येकामध्येच असायची. म्हणजे सतत सगळे एकमेकांशी संपर्कात येणार. त्याच्यामुळे मग ती एखादी छोटीशी सिच्युएशन असेल तरी दुसरा समजून घेईल त्या सिच्युएशनला आणि त्याप्रमाणे मग स्वतःच्या वागण्यात बदल करेल किंवा जे काय असतं मानसशास्त्रामध्ये हे फार असतं की तुम्हाला जर लहानपणापासून तसं वातावरण मिळालं तर एक प्रकारचा बॅलन्स किंवा फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये ती आपोआपच तयार होते. म्हणजे आपण जर बघितलं तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जी लोक असतात ना ती सोशली सुद्धा खूप छान, म्हणजे सामाजिक पटलावर सुद्धा ती खूप छान आपल्याला दिसतात, कारण त्यांना ती सवय असते अनेक लोकांची. पण आता काय झालेलं आहे की आता काळानुसार एकतर काय आहे की शिक्षणासाठी लोक खूप वेगवेगळ्या ठिकाणी जातात, नोकरीसाठी जातात. त्याच्यामुळे पूर्वीचा जो एकत्र कुटुंब पद्धतीचा जो काही एक पद्धत होती किंवा सेटअप होता तो आता बदललेला आहे. आता पुष्कळदा आजी आजोबा गावाला असतात किंवा जे काका काकू किंवा जे कुणी ज्यांच्या नोकऱ्या गावाकडे आहेत किंवा काही लोकांचे व्यवसाय आहेत तर मग ते गावाकडे असतात आणि बाकीचे सगळे लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये असतात, असं होतं. पण त्यामुळे काय होतं ना की माणसांना माणसांची सवय राहत नाही, बरोबर, स्वभावांची सवय राहत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की मग ते कोणा दुसऱ्या वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तीसोबत खूप दिवस राहण्याची वेळ आली तर मग असं वाटतं अरे आपली ऍडजस्टमेंट होईल की नाही, आपली आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी आहे, ह्यांची आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी आहे, असा तो थोडासा ऍडजस्टमेंटचा भाग निर्माण होतो. पण मला काय वाटतं की प्रत्येक गोष्टीचे काही फायदे तोटे हे दोन्ही गोष्टींचे असतातच. त्याच्यामुळे काय एकत्र कुटुंबामुळे माणूस जसा खूप लोकांमध्ये मिळून मिसळून राहायला शिकतो ना किंवा ऍडजस्टमेंट करायला शिकतो, त्याचप्रमाणे एक थोडासा म्हणजे एक असं होतं की जो स्वतःच्या भरोशावर जसं काही करायला पाहिजे किंवा एखादी समस्या आली तर स्वतःच त्याच्याशी लढून स्वतः निर्णय घेऊन, ते एकत्र कुटुंब पद्धतीत काय असतं की काही समस्या आली तर लगेच घरातले 4 लोक त्याच्यावरती पाठीशी असतात, त्याला काहीतरी सोल्युशन देतात. तर बऱ्याचदा मी असं बघितलं, म्हणजे माझ्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये पण मी हे बघते की पुष्कळदा निर्णय क्षमता ही खूप लोकांमध्ये राहिल्यामुळे फार कमी असते की आता मी कुणाला विचारू. आधी घरातल्या म्हणजे बाबांना विचारू, काकांना विचारू, कुणाला तरी विचारू, डिस्कस करू, अशी सवय असते कारण की एकत्र होतो. बरोबर. पण आता जेव्हा इंडिपेंडेंटली राहतोय, त्याला निर्णय घ्यायचा आहे, त्यावेळेला मी काय करू, कारण माझा निर्णय चुकेल का, मग चुकला तर काय, म्हणजे ते थोडेसे स्वतःच्या भरोशावर किंवा एक जो स्वतःचा स्टँड आपण म्हणतो की नाही, पक्का निर्णय घेणं, ते मला पुष्कळदा अनेक लोकांच्या ह्याच्यामुळे ते मला थोडं असं दिसतं की ते कमी असतं. बरोबर. एकत्र कुटुंबामध्ये किंवा पुष्कळदा काय होतं की एकत्र कुटुंब असल्यामुळे आपली इच्छा किंवा आपल्याला काय करायचं आहे तर ते थोडंसं मागे पडतं आणि दुसऱ्याला काय वाटतंय, दुसऱ्याचं काय मत आहे, तर ते खूप
ते जास्त महत्वाचं असतं. त्याचाच विचार केला जातो. त्याचा विचार केला जातो. खरंच. म्हणजे काय असतं की प्रत्येक गोष्टीचे काही फायदे तोटे असतात, जसं मी म्हटलं त्याप्रमाणे. पण कसं आहे की तरी सुद्धा नाती ही जपली जातातच आहेत. पूर्वीही ती जपल्या गेली आणि आत्ताही जपली जातात ते, पण ती वेगळ्या पद्धतीने जपली जातात. पूर्वीच्या काळी नातेवाईकांना महत्व होतं आणि आता जर का तुम्ही बघितलं तर नातेवाईकांना एक मर्यादित महत्व दिसून येतं बऱ्याच ठिकाणी. बरोबर. म्हणजे कसं की आपलं जे मित्रमैत्रिणींचं जे काही आपला ग्रुप असेल किंवा ऑफिसमधलं कुणी असेल तर त्यांच्याशी आजकालची पिढी जास्त मोकळी होताना दिसते. फोनवर जरी आमंत्रण आलं तरी त्यांना असं वाटतं की अरे मी खूप जवळचा आहे म्हणून तर मला त्यांनी फोनवरून आमंत्रण पाठवलं. बरोबर. म्हणजे हा विचारांमधला फरक आहे. अर्थात मोठ्या माणसांना मान देणं किंवा त्यांना तेवढं त्यांच्या वयाचा, अनुभवाचा किंवा नात्याचा मान ठेवणं हे काही चूक नाहीये, ती आपली संस्कृतीच आहे. पण आजकाल त्या मान ठेवण्याला काही विशिष्ट पद्धतीनेच तो ठेवला जावा किंवा काही विशिष्ट पद्धतच त्याच्यासाठी ठेवावी असं नाहीये. म्हणजे आजकाल कसं होईल की आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल तर वाकून नमस्कार केला जाईल, कसे आहात, काय आहात असं बोलल्या जाईल. थोड्या वेळ ते सोबत बसतील, बोलतील आणि झालं. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. एखाद्या व्यक्तीचं असणं, थांबणं, त्यांना विचारणं, त्यांच्याशी बोलणं किंवा पूर्ण वेळ त्यांना देणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या समजल्या जायच्या. प्रेम तेव्हाही होतं, प्रेम आत्ताही आहे, फक्त त्याचं एक रूप बदललेलं आहे थोडंसं. जयश्रीताई, नाती हा 2 अक्षरी शब्द जरी असला तरी तो जपण्यासाठी माणसाला बरेचदा संपूर्ण आयुष्य पणाला लावावं लागतं. आणि यातलंच एक अतिशय सुंदर असं जे नातं आहे ते म्हणजे नवरा बायकोचं नातं. नवरा बायकोचं नातं म्हटलं की त्यात अनेक पदर असतात. म्हणजे त्या नात्याला अनेक पदर असतात कारण त्याच्याशी अनेक नाती जोडल्या गेलेली असतात. पूर्वी अरेंज मॅरेज व्हायची, म्हणजे कोणीतरी पाहून दिलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न व्हायचं. पण हल्ली आपण बघतोय की स्वतः निवडलेल्याच मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्या जातं. म्हणजे कुठेतरी या दोन्ही नात्यांमध्ये किंवा या दोन्हीही लग्नांमध्ये म्हणा बरीच तफावत दिसून येते आहे. तर ही नाती टिकवताना काय काय प्रयत्न करावे लागतात? हा पण एक खूप छान प्रश्न मंजुषा तुम्ही विचारला की नवरा बायकोचं नातं, ह्या नात्याला अनेक नाती जोडलेली असतात किंवा ते अनेक पदरी असतं. कारण की जेव्हा कुठल्याही स्त्री पुरुषाचा विवाह होतो त्यावेळेला तो पुरुष कुणाचा तरी जावई होतो, कुणाचा तरी जिजाजी होतो, ती स्त्री कुणाची तरी वहिनी होते, कुणाची तरी सून होते, मामा मामी, काका काकू, दादा वहिनी, असे अनेक नात्याचे पदर, असंख्य पदर त्यांना जोडले जातात. आणि ते 2 व्यक्ती ती सगळी नाती आपापल्या व्यक्तिमत्वानुसार सांभाळतात. बरोबर. काय असतं की कुठल्याही व्यक्तीला एक व्यक्तिमत्व असतं. पर्सन कम्स विथ अ पर्सनॅलिटी. आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये, त्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही असतं त्यानुसार त्या नात्याची जपणूक होते. कसं असतं की पूर्वीच्या काळी बहुतेक सगळे अरेंज मॅरेजेस असायची, लव्ह मॅरेजचं प्रमाण फार कमी होतं. त्यामुळे काय असायचं की ते नातं हळूहळू खुलायचं. कारण काय असायचं की माहितीच नसायचं ना की आवडीनिवडी काय आहेत, कसं आहे. हळूहळू हळूहळू एक काळानुसार ते नातं फुलत जायचं आणि मग त्यामध्ये एक ऍडजस्टमेंट करण्याची पण एक उपजतच एक वृत्ती असायची की बाबा मला माहीतच नाहीये समोरची व्यक्ती कशी आहे, तर मग ती आता जशी असेल त्यानुसार मी स्वतःला मोल्ड करायला पाहिजे. स्वीकारण्याचा भाग त्याच्यामध्ये जास्त होता. आणि आताच्या काळामध्ये कसं होतंय ना की आताच्या काळामध्ये मोस्टली लव्ह मॅरेजेस असतात किंवा परिचयातून जे विवाह होतात तर त्याला सुद्धा ते लव्ह मॅरेज असं म्हणत नाहीत. ते म्हणतात की आम्ही संपूर्ण विचार करून एक कम्प्लीट थॉट प्रोसेस देऊन केलेलं एक थॉटफुल मॅरेज असा एक शब्द आता आहे की पूर्ण विचार करून ते मुलगा मुलगी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. तर
कसं आहे की त्याचे सुद्धा फायदे तोटे आहेतच. कारण की मुला-मुलींना माहिती असतं की तो स्वभाव कसा आहे एकमेकांचा, स्वभावामध्ये काय आहे, काय नाही आहे, कोणती गोष्ट आपल्याला ऍडजस्ट करावी लागणार आहे, कोणती नाही करावी लागणार आहे, हे आधीपासून माहिती असतं. पण मग त्यामुळे काय होतं, त्यामुळे बऱ्याचदा अपेक्षा निर्माण होतात आधीपासूनच. अरेंज मॅरेजमध्ये आधी काहीच अपेक्षा नसतात, पण लव्ह मॅरेजमध्ये आधीपासून अपेक्षा निर्माण होतात की अरे तू असा आहे, असंच तुझं वागणं असलं पाहिजे, की बाबा हिचा स्वभाव या मुलीचा असा आहे तर तिने अशाच पद्धतीने वागायला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला गोष्टी होतात ना, त्यावेळेला मग त्या अपेक्षा आणि नाती हे मग ह्याचा जो काही एक बरोबर एक प्रकारे संतुलन व्हायला पाहिजे, ते संतुलन बऱ्याच वेळा होताना दिसत नाही बरोबर आजकालच्या काळात. कारण काय होतं की घरी पाहुणे यायचे म्हटले किंवा कोणी मामा मावशी काही कामासाठी यायचं म्हटलं की पहिले कसं होतं की हक्कानी यायचे की बाबा अरे माझा मामा राहतो तिथे, मी बरोबर जाईन राहीन तिथे, माझं काय काम असेल ते करून घेईन. पण आजकाल कसं आहे, महानगरांमध्ये असतात दोघंही जण आणि त्याच्यामुळे मग एखाद्याही पाहुण्याला नातेवाईकाला यायचं असेल, करायचं असेल तर अरे तुला वेळ आहे का, मला वेळ आहे का, मग त्यांना काम कधी आहे, किती वेळाचं काम आहे, मग तू सुट्टी घेणार का, किंवा मग ते आले तर तू थांबणार का, तू त्यांना बरोबर घेऊन जाणार का. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल खूप कॅल्क्युलेशननी बघाव्या लागतात. कारण आजकालचं जग घड्याळाच्या काट्यावर धावतं. बरोबर. त्याच्यामुळे भेटायचं जरी असेल कुणाला तरी सुद्धा ते सगळं आधीपासनं तयारी, पूर्वतयारी, किती वाजता काय वेळ द्यावी लागते. अर्थात ही काळाचा सगळा महिमा आहे हा. पण याचा अर्थ असा निश्चितपणे नाही आहे की बाबा नात्यांमध्ये ओलावा कमी झालेला आहे, असं नाहीये. ते कसं असतं की आपण एखाद्या नात्याला कशा पद्धतीने स्वीकारतो आणि त्याला कसं त्याची निगा राखतो याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. पूर्वी काय व्हायचं, पूर्वीच्या काळामध्ये असे अनेक प्रसंग यायचे ज्या वेळेला नात्याची निगा ही राखलीच जायची. सण समारंभासाठी एकत्र येणं व्हायचं, मग भेटणं बोलणं व्हायचं, एकत्र अगदी रुसवे फुगवे राग आनंद सगळं सगळं म्हणजे सगळं एकत्रच व्हायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं की ती नात्यांची निगा राखली जायची. तो मोकळेपणा, एखादी गोष्ट पटली नाही पटली तर भांडणं, हे सगळं सगळं पण त्या नात्याची निगा राखायचं. पण आता काय होतं, हल्ली भेटणंच कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे बोलणं जरी असलं तरी सुद्धा एक म्हणजे फोनवरून बोलतोय किंवा एक किंवा बोलायची इच्छा आहे पण प्रत्यक्ष भेटता येत नाहीये. आजकाल तर कितीतरी गोष्टी अशा आहेत म्हणजे निर्माण झालेल्या आहेत आजकालच्या सगळ्या म्हणजे टेक्नॉलॉजीनी जग खूप जवळ आलेलं आहे. जसं कॉलेजचे मित्र असतात ते कसे वर्षातून एकदा एकत्र येतात किंवा सगळे अल्युमनाय एकत्र येतात एखाद्या कॉलेजचे. गेट टुगेदरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर हे ह्याच्याच करता. कारण काय आहे की माणसाला नातं हवं असतं. ते जुन्या काळातही तेवढंच हवंसं होतं, ते याही काळात तेवढंच हवंसं आहे. पण आत्ताची जी पिढी आहे ना ती खूप फ्लेक्झिबल आहे. आजकालच्या पिढीला खूप असं ज्याला काय म्हणतो आपण ब्लेंडेड, ज्याला आपण शब्द वापरू शकतो की ते एकमेकांमध्ये असे मिसळलेले असतात. ते म्हणजे त्यांना असा तो तू वेगळा किंवा तुझा मान वेगळा असं वगैरे काही नसतं. ते म्हणजे एखाद्याच्याकडे काही कार्यक्रम असेल आणि तो पर्सनली जर आमंत्रण द्यायला विसरला तर तो मित्राला सांगतो की अरे त्याला सांग बरं माझ्याकडे कार्यक्रम आहे, मी त्याला फोन करणार होतो पर यार मेरा रह गया. मग तो दुसरा त्याला फोन करतो, तो म्हणतो ठीक आहे ना, त्यांनी मला इन्व्हिटेशन तर पाठवलं, अरे चल तू मित्र आहे माझा किंवा तू माझी मैत्रीण आहे, मला एवढ्या फॉर्मॅलिटीची काही गरज नाहीये. जयश्रीताई, नात्यांबद्दलच आपण बोलतोय तर दोन मैत्रिणींचं नातं, मैत्रीचं नातं हे एक अतिशय सुंदर नातं आहे. किंवा आपल्या कार्यालयातील आपल्या सहकाऱ्यांशी असलेलं आपलं नातं, ही नाती सुद्धा अतिशय सुंदर असतात. पण कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे ही नाती विस्कटतात. तर या नात्यांची जपणूक कशी करायला हवी? कसं हे मैत्रीचं नातं हे म्हणजे हे असं सर्वंकष असलेलं नातं आहे. म्हणजे काय, हे कुटुंबातल्या व्यक्तींचं सुद्धा जर एकमेकांसोबत मैत्री असेल ना
म्हणजे कौटुंबिक नात्यांमध्ये पण मैत्री असेल तर ते नातं अधिक सुंदर होतं. आणि जर नातंच मैत्रीचं असेल तर ते खूपच म्हणजे उत्तम आणि खूप सुंदर प्रकार आहे तो नात्याचा. कारण जसं आपण बघतो की एका सोसायटीमध्ये राहणारे सगळे लोक असतात, फ्लॅट सिस्टम मध्ये एकत्र राहतात, मग ते एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात. आपण म्हणतो ना की शेजारी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला म्हणजे मदतीला कोणी धावेल तर शेजारी येईल. खरंच नातेवाईकांपेक्षा पण शेजारी पहिल्यांदा येईल काही तुम्हाला अडचण आली तर, किंवा आपणही कुणाच्या अडचणीला धावून जातो. बरोबर. तर हे कसं असतं ना की मैत्री ही माणूस स्वीकारतो स्वतः. त्याला तो चॉईस असतो की मला कुणाशी मैत्री ठेवायची आहे किंवा कुणाशी मैत्री ठेवायची नाहीये. आपल्याला आपलं कुटुंब निवडता येत नाही, पण आपल्याला आपलं फ्रेंड सर्कल नक्कीच निवडता येतं. बरोबर. पण हे नातं जितकं सुंदर आहे, जितकं सहज आहे, जितकं मजबूत आहे, तितकंच ते नाजूक पण आहे. अगदी. कारण की मैत्रीच्या नात्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींनी पण समोरची व्यक्ती दुखावल्या पण जाऊ शकते. आणि कधी कधी ते नातं इतकं मजबूत असतं की किंवा आपल्याबरोबर इतर कोणी नसलं तरी सुद्धा ते मैत्रीचं नातं आपल्याला खूप आयुष्यामध्ये काहीही कसंही संकट असो काही असो ते मैत्रीचं नातं तारून पण नेतं. त्यामुळे कसं आहे ना की एक जाणीव, ते नातं कौटुंबिक असू द्या किंवा ते सामाजिक नातं असू द्या, काका मामा आत्या आजी काकू दादा वहिनी आई वडील मुलं ही नाती असू द्या किंवा मित्र मैत्रिणी सहकर्मचारी कुणी, सगळी नाती जपण्याचा एकच मंत्र आहे, जाणीव ठेवा. जाणवून द्या समोरच्याला की त्याचं असणं हे तुम्हाला माहिती आहे. अच्छा. आणि किती महत्वाचं आहे ते. आणि ती छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते लक्षात येतं. म्हणजे एक छोटंसंच मी तुम्हाला उदाहरण देते. आणि जाणीव ठेवणं, एखाद्याच्या नात्याची जाणीव ठेवणं हे खूप छोटीशी गोष्ट असते पण ती खूप महत्वाचं असतं. की मध्यंतरी एका कार्यक्रमाला मी गेले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे बऱ्याच दिवसांनी काही नातेवाईकांची पण माझी भेट झाली आणि काही मित्र परिवाराची पण भेट झाली. तर तो कार्यक्रम इतका व्यस्त होता, इतके लोक होते की प्रत्येकाशी बोलणं आणि हे. पण बऱ्याच म्हणजे काळानंतर आपल्या बहीण भावंडांशी पण व्यस्त ह्याच्यामुळे भेट होत नाही. तर माझ्या भावानी, माझ्यापेक्षा लहान आहे तो, त्यांनी तेवढ्या गर्दीच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी मला एकच वाक्य म्हणाला की ताई तू आलीस वेळात वेळ काढून कार्यक्रमाला, मला खूप आनंद झाला. म्हणजे त्याच्या बोलण्यातून त्याची ती जी जाणीव, समाधान, प्रेम, आनंद हे त्या एका वाक्यातच मला कळलं. आणि मी पण त्याला म्हटलं की अरे काय तू बोलवल्यानंतर मी येणार नाही असं होईल का. तर त्याला पण ते कळलं की ताईला आपल्याबद्दल काय वाटतं आहे आणि म्हणून ओढ जी आहे दिसून येते. तर छोटे छोटे गेस्चर्स असतात की समजा आपल्याला एखाद्या मैत्रिणींनी आपल्याला आवर्जून फोन केला असेल किंवा काही, तर आपण पण त्याची आठवण ठेवून त्याची पोचपावती जरी तुम्ही समोरच्याला दिलीत ना, ती जाणीव ठेवली की ते नातं जपल्या जातं. ते कसं असतं ना, रोपटं तुम्ही लावलं तर काय करावं लागतं, फक्त त्याला पाणी टाकायचंय, बाकी ते आपलंच वाढतं सगळं घेऊन. त्याला काही प्रत्येक वेळेला असं बघत राहावं लागत नाही. तसंच नात्यांमध्ये आहे, जाणीव ठेवा, व्यक्त व्हा थोडेसे, आपोआपच ती सगळी नाती जपली जातात. खरंच. जयश्री, आत्ताच आपण नातेसंबंधांवर बोललो आहे की कौटुंबिक आणि सामाजिक, तर समाजातील नाती जपताना आपली मानसिकता कशी असायला हवी? ते हा प्रश्न मला छान एवढ्या करता वाटला की कुटुंब आणि समाज म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींना तर आपण ओळखतच असतो, जन्माला आल्यापासून आपण त्यांच्या बरोबरच असतो. समाजातली नाती ही आपण निवडतो, ती शाळा, कॉलेज, कार्यालय इथून सुरू होतात. पण त्याच्या पलीकडे जाऊनही एक नातं आहे समाजाचं समाजाशी. आणि तिथे माणसाची मानसिकता किंवा ह्युमन सायकोलॉजी काम करते. आता बघा ती कशी काम करते की समजा कुठे पूरग्रस्त परिस्थिती आहे, दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे किंवा एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे, तर त्या अन्यायग्रस्त व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहणारा जो समाज आहे, लोक उभे राहतात पाठीशी. पूर परिस्थिती आली, लोक लाखो रुपये डोनेट करतात. माहिती नसतं की कुठल्या माणसाने किती पैसा डोनेट केलाय,
पण त्या माणसाला, गरजू व्यक्तीपर्यंत ती मदत पोचते. मग ते काय नातं आहे, ती कोणत्या मानसिकतेतनं निर्माण होतं? माणसाचं माणसाशी असलेलं ते माणुसकीचं नातं असतं. बरोबर. आणि ह्याच्याकरता समाजाची मानसिकता ही मित्रत्वाची, किंवा बाबा तू पण एक माणूस आहे, मी पण एक माणूस आहे, आज तुझ्यावर ही परिस्थिती आलेली आहे, उद्या माझ्यावरही येऊ शकते. मग तुझी माझी ओळख नसतानाही माझ्याकडून तुला होईल ती मदत. किंवा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो, कधी काही आपण बघतो मोठ्या प्रमाणावरती कायद्याच्या चौकटीमध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, त्याच्याकडे पुष्कळ समाजाचं लक्ष असतं. असे अनेक उदाहरणं आहेत. स्त्रियांवर अत्याचार होतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात तशा. पण त्यावेळेला सुद्धा लोक पाठीशी उभे राहतात ना. ते का बरं? कारण की त्यांना कळलेलं असतं की समोरच्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला कोणत्या मानसिकतेतून समाज उभा राहतो? त्यावेळेला माणूसपणाच्या मानसिकतेतून, किंवा माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं. बरोबर. ह्या नात्यांनी तर ही मानसिकता समाजाची असायला हवी. खरंच. आणि ती जपायला हवी. आणि ती मानसिकता फक्त ती आपल्या शहरापुरती किंवा आपल्या राज्यापुरती किंवा आपल्या देशापुरती ती नसावीच. ती मानसिकता अखंड समाजासाठी असावी, किंवा ती मानसिकता जागतिक पातळीवर असावी. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कोविड जेव्हा आला आणि संपूर्ण जगाला कोविडने जेव्हा घेरलं, त्यावेळेला एक नातं किंवा एक गोष्ट जी समान धागा, की सगळी आपण माणसंच आहोत आणि आपल्याला सगळ्यांना एकमेकांची गरज आहे. माणसाचं माणसाशी असलेलं नातं आणि त्यांनी एकमेकांना केलेली मदत ही कोविडच्या निमित्ताने खूप चांगल्या पद्धतीने ते प्रत्ययाला आलेलं आहे. की जेव्हा एखादं जागतिक संकट येतं त्यावेळेला कसे सगळेजण एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात आणि एकमेकांना मदत करतात. त्यावेळेला हा विचार येत नाही की हा कुठल्या देशाचा आहे, किंवा हा कुठल्या राज्याचा आहे, किंवा हा कुठली भाषा बोलतो. नाही, फक्त तो माणूस आहे, मी माणूस आहे, आणि हे माणुसकीचं नातं, खरंच ही मानसिकता हा समाजाला पुढे घेऊन जाणारं हेच आहे. खरंच. जयश्री, ते जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगणार? जाता जाता जसं मी आधीच सांगितलं की नातं हे जसं रक्ताचं असतं, ते रक्तापेक्षाही मनाचं आणि प्रेमाचं अधिक असतं. जी तुमची रक्ताची नाती आहेत त्याला प्रेमाचं खतपाणी घाला, जाणीवेचं खतपाणी घाला. जी तुमची सामाजिक नाती आहेत, मित्रमैत्रिणींची नाती आहेत, त्यालाही प्रेमाने जपा, मोकळेपणाने जपा आणि जाणीव ठेवा. जाणीव ठेवा आणि व्यक्त व्हा. कारण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला एखाद्या व्यक्तीचा राग येतो, आपण बोलत नाही, सांगत नाही, मनात ठेवतो. तर हे मनात ठेवण्यापेक्षा संवाद साधा, व्यक्त व्हा आणि जाणीव ठेवा. हा मंत्र आहे. आणि ह्या मंत्राने आपण घरातली आणि जागतिक सगळी नाती सांभाळू शकतो. खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. तर जयश्रीताई बल्लाळ, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये नात्यांची जपणूक याविषयी आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा खूप धन्यवाद. नमस्कार.